राज्य सरकारकडून ओबीसी आयोगाला 430 कोटींचा निधी देण्यात आलाय, त्यासाठीची तरतूद करण्यात आली आहे। याआधी सरकारने 5 कोटी मंजूर केले होते, त्यामुळे आता एकूण 435 कोटींचा निधी ओबीसी आयोगाला मिळणार आहे। ओबीसी आयोगाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारने मात्र इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी निधी मंजूर केला आहे। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। त्यात पेपरफुटी प्रकरण, टीईटी घोटाळा, अवकाळीमुळे झालेलं नुकसान आणि भरपाई, विधानसभा अध्यक्षपद निवड अशा एक ना अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरलंय। हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख झाल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे। एका चर्चेदरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या 15 लाख रुपये देण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली। त्यानंतर भास्कर जाधवांच्या अंगविक्षेपानं वाद झाला आणि यावरून विरोधक आक्रमक झाले। तर पंतप्रधानांच्या नक्कलीवरून भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तसंच भास्कर जाधवांना निलंबित करा अशी मागणी फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली। दरम्यान विरोधकांच्या गदारोळानंतर भास्कर जाधव यांनी आपले शब्द मागे घेतले। तसंच भास्कर जाधवांनी माफीही मागितली आहे। एबीपी माझानं उघडकीस आणलेल्या पेपरफुटी घोटाळा प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत। पेपरफुटी घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला। विविध गटातल्या नियुक्तीसाठी दलालांचं रेड कार्ड ठरलेलं होतं असा हल्लाबोलही त्यांनी केला। काळ्या यादीतल्या कंपनीला परीक्षेचं कंत्राट का दिलं असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी चर्चेची मागणी केली। या मागणीला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पाठिंबा दर्शवला। विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियम बदलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। गेले 60 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रक्रियेत बदल करणं हे लोकशाहीला धरून नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला। तर त्यावर उत्तर देताना अध्यक्ष निवडीच्या वेळी होणारा घोडेबाजार रोखण्यासाठी नियम बदल करण्यात येत असल्याचं नाना पटोले म्हणाले। दरम्यान पटोले यांच्या घोडेबाजार या शब्दावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतलाय। घोडेबाजार शब्द वापरून पटोले यांनी आमदारांचा अपमान केला असं मुनगंटीवार म्हणाले। प्रकृती बरी नसेल तर मुख्यमंत्र्यांनी आपला चार्ज इतर कोणाला तरी सोपवण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चार्ज द्यावा यावरून सुरू झालेल्या वादात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे कुटुंबियांनाही ओढलंय। त्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। कर्नाटक सरकारकडून मराठी बांधवांवर दडपशाही केली जात असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। महाराष्ट्र सरकार बेळगावमधील मराठी बांधवांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। बेळगाव सीमावादाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असूनही दडपशाही सुरू असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तसंच बेळगाव प्रकरणात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा असंही त्यांनी म्हटलंय। धुळ्यातील शिवसेना जिल्हा परिषद सदस्या शालिनी बदाणेंच्या घरावर आयकर विभागानं धाड टाकली आहे। शालिनी बदाणेंसह 2 कंत्राटदारांच्या घरावर आयकरनं छापेमारी केली आहे। टीईटी पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी लखनौमधून एकाला अटक केली आहे। सौरभ त्रिपाठी असं अटकेत असलेल्या या व्यक्तीचं नाव आहे। सौरभ त्रिपाठी विनर नावाची कंपनी चालवतो। त्याच्या या कंपनीने 2017 साली शिक्षण परिषदेचे परीक्षा घेण्याचं कंत्राट जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला मिळवून देण्यासाठी मध्यस्थाचं काम केलं होतं। पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस भरती परीक्षेत कॉपीसाठी मोबाईल मास्कची निर्मिती करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। तो औरंगाबादमध्ये कार्यरत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरू असताना तपासणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला होता। चीनी मोबाईल कंपनी ओप्पोच्या डझनभर कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत। वार्षिक अहवालात खर्च अधिक दाखवून करोडो रुपयांची करबुडवेगिरी केल्याचा कंपनीवर आरोप आहे। ओमायक्रॉनचा धोका वाढल्यास राज्यातील शाळा बंद करण्याचा विचार करावा लागू शकतो असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्यात। नवी मुंबईच्या घणसोलीतील एका शाळेत 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते। या घटनेवर बोट ठेवत त्यांनी हे संकेत दिले आहेत।
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिवसेना आमदार रवींद्र वायकर ईडीच्या रडारवर आहेत. रवींद्र वायकर यांची ईडीकडून काल 8 तास चौकशी करण्यात आली. वायकर यांना ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं होतं हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. ईडीनं काही कागदपत्र मागवल्याचं वायकर यांनी सांगितलं आणि त्यावरून तर्कवितर्कांना उधाण आली. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय. मात्र ही लाट दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सौम्य असेल असंही तज्ज्ञांनी सांगितलं आणि सध्या देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 216 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनच्या संकटाला गांभीर्यानं घ्या असं आवाहन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केलंय. इतिहासातल्या कोणत्याही विषाणूपेक्षा ओमायक्रॉन अधिक वेगानं पसरतोय असंही गेट्स यांनी म्हटलंय. कोविशिल्ड घेतल्यानंतर लशीचा परिणाम 3 महिन्यातच कमी होऊ लागतो असा अहवाल लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालाय. लॅन्सेटमध्ये छापून आलेल्या अहवालात ब्राझील आणि स्कॉटलंडच्या निरीक्षणांचा दाखला देण्यात आलाय. ओमायक्रॉनच्या संकटात हा अहवाल समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी मुंबईतील मेट्रो स्थानकांवर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय. मुंबई पालिका एन विभागातर्फे घाटकोपर मेट्रो स्थानकात पहिलं लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं. 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठीच्या वयोमर्यादेबाबत शिक्षण संचालनालयानं स्पष्टीकरण दिलंय. पहिलीच्या प्रवेशासाठी 31 डिसेंबर 2022 पर्यंत वयाची 6 वर्ष पूर्ण करणं आवश्यक असल्याचं संचालनालयाकडून सांगण्यात आलंय. IIT मुंबईच्या पहिल्या टप्प्यातील रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट्सची यंदा नोंद करण्यात आली आहे. प्लेसमेंट्सचा पहिल्या टप्प्यात विविध कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना तब्बल 1723 जॉब ऑफर्स आल्या आहेत. त्यातील 1382 ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्याची माहिती IIT मुंबईकडून देण्यात आली आहे. राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग आता मोकळा झालाय. राज्यात बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय. 2017च्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून ही परवानगी देण्यात आली आहे. धुळ्यातील प्रभाग क्रमांक 5B पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत भाजपच्या आरती अरुण पवार विजयी झाल्या आहेत. माजी आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे यांनी राजीनामा दिला होता, त्यामुळे एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेच्या निषेधार्थ सर्व मराठा संघटनांच्या वतीनं आज परभणी बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला, त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी बीडमध्ये समता परिषदेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. वशिष्ठी नदीचा गाळ काढण्यात यावा या मागणीसाठी चिपळूणकरांचं साखळी उपोषण 15 दिवसांपासून सुरू आहे. लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिल्यानंतरही मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. शीख समुदायाच्या भावना दुखावल्याप्रकरणी कंगना रनौत विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी आज कंगना रनौतला खार पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाशिममध्ये एका सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मिरचीची पूड डोळ्यात फेकून गोळी झाडली, तसंच चाकूने वार करून व्यापारी योगेश अंजनकर यांच्याजवळ बॅग हिसकावली. यामध्ये अंजनकर गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या द्वारका पोलीस चौकीतून पोलिसांच्या हाताला झटका देऊन हा आरोपी फरार झाला आहे. चोरीच्या गुन्ह्यात अमोल उर्फ बंदी साळुंके याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नागपूर उमरेड रोडवर एका 5 वर्षीय मुलाला बसनं चिरडलाय. पांडव कॉलेज जवळील कान्हा सेलिब्रेशन लॉन समोर ही घटना घडली आहे. नागपूरमध्ये थंडीचा कडाका जीवघेणा ठरू लागलाय. गेल्या 2 दिवसात रस्त्यावर रात्र काढणाऱ्या दोघांचा मृत्यू झालाय. नागपूरच्या कपिल नगर परिसरात 53 वर्षीय ट्रक चालक अशोक सोनटक्के यांचा ट्रकमध्येच मृत्यू झालाय, तर जागनाथ बुधवारी परिसरात रस्त्यावरच 60 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा फुटपाथवर मृत्यू झालाय. धुळ्यात सलग 3ऱ्या दिवशी तापमानाचा पारा घसरतोय. आज तर धुळ्याचं तापमान 5.6 अंशांवर आलंय, त्यामुळे वातावरणातील गारठा वाढलाय. तर तिकडे परभणी जिल्ह्यात तापमान 8 अंश सेल्सिअस इतकं गेलंय. मागच्या 6 दिवसांपासून जिल्ह्यात कडाक्याची थंडी आहे. थंडीपासून बचावासाठी सामान्यांना विविध उपाय करावे लागतात. दुसरीकडे रब्बी पिकांना मात्र याचा फायदा होतोय.
राजस्थानमधील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या माउंट आबूमध्येही थंडीनं कहर केलाय। उत्तर भारतातल्या थंडीचा फटका या भागालाही बसतोय। अनेक वर्षानंतर या भागात चक्क बर्फ पाहायला मिळालाय। त्यामुळे पर्यटकांची इथे असलेली गर्दी वाढताना दिसते आहे। थंडीच्या लाटेमुळे हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पितीमध्ये तापमानाचा पारा शून्याखाली घसरलाय। इथे तापमान उणे 15 ते 20 अंशांपर्यंत नोंदवण्यात आलंय। हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे या भागातले नैसर्गिक जलस्रोतही गोठले आहेत। पर्यटक जरी या थंडीची मजा लुटत असले तरी जनजीवन मात्र थंडीमुळे काहीसं विस्कळीत झालंय। उत्तर भारतात थंडीची लाट आल्यानं तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय। तापमान कमालीचं घटल्यानं आता जलस्रोतही गोठायला सुरुवात झाली आहे। काश्मीर खोऱ्यातील तांगमार्ग जवळ असलेला द्रांग धबधबा थंडीमुळे गोठलाय आणि पाण्याऐवजी आता उंचावरून बर्फच कोसळताना दिसतंय। हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक सुद्धा इकडे वळताना दिसतात। एखाद्या महिलेनं परस्पर सहमतीनं शरीर संबंध ठेवल्यास ती फसवणूक नाही असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान दिलाय। हा निकाल देताना कोर्टाने 1999च्या पालघरमधील प्रकरणात आरोपी प्रियकराची निर्दोष मुक्तताही केली आहे। संसदेचं हिवाळी अधिवेशन स्थगित करण्यात आलंय। यंदाच्या हिवाळी अधिवेशनात लखीमपूर हिंसाचार प्रकरण आणि 12 खासदारांच्या निलंबनावरून विरोधकांनी चांगला गोंधळ घातला होता। त्यामुळे कामकाज अनेकदा स्थगित करावं लागलं होतं। भाजपचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नागपुरात संघ मुख्यालयात दाखल झाले आहेत। काही वेळापूर्वीच दानवे नागपूरच्या महाल परिसरातील संघ मुख्यालयात पोहोचले। सध्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी संघ मुख्यालयात मुक्कामी आहेत। त्यांच्याशी दानवेंची चर्चा होण्याची शक्यता आहे। जीएसटी काउन्सिल येत्या काही दिवसात नवीन जीएसटी दरांबाबत निर्णय घेऊ शकते। जीएसटी दरांबाबत मंत्र्यांच्या गटाच्या सूचना मिळाल्यानंतर त्यावर चर्चा करू अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिली आणि त्यानंतर दरांमध्ये बदल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।